ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागातून व संघटन बांधणीतून युवासेना अधिक मजबूत होईल। तसेच शिवसेनेचा धगधगता विचार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेले लोकहिताचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा सैनिक सज्ज असतील, असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला। हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून 80% समाजकारण व जमलंच तर 20% राजकारण हा मूल मंत्र समोर ठेवून युवासेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व युवासेना सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने आपले वेगळे स्थान राजकारण व समाजकारणात निर्माण केले आहे। त्यामुळे पद म्हणजे अधिकची जबाबदारी या जाणीवेतून पदाधिकाऱ्यांनी संघटना ताकदीने उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे। येथील आपली संघटना बांधणी, जनहिताची आंदोलने, सर्वसामान्य लोकांशी शिवसैनिकांची असणारी नाळ, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनमानसात असणारी आत्मीयता यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा शिवसैनिक जिल्हा परिषदेत पाठवून इतिहास घडवण्याचा संकल्प हाती घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी, युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शित्रे, उपतालुका प्रमुख महेश माळी, नितीन गायकवाड, शरद पाटील, प्रवीण चव्हाण, तानाजी शिंदे यासह युवासेनेचे पदाधिकारी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।